हिंगनघाट में नगराध्यक्ष पद के उम्मीदवार के पहले चरण के प्रचार की शुरुआत हो चुकी है। इसी सिलसिले में शहर के नागरिकों से इनबीसीएन न्यूज की टीम ने संवाद साधा। नागरिकों के बीच जाकर नगराध्यक्ष उम्मीदवार को लेकर उनकी राय, आगामी चुनाव को लेकर उनकी उम्मीदें और स्थानीय मुद्दों पर उनकी प्रतिक्रिया जानने का प्रयत्न किया गया। नागरिकों ने खुलकर अपनी बात कही। मतदाताओं में चुनाव को लेकर उत्साह देखने को मिल रहा है। चुनाव को लेकर नागरिकों की क्या प्रतिक्रिया है, आइए जानते हैं। हिंगणघाटच्या आपण जे आहे कलोडे चौक किंवा संविधान चौकात आलो होतो। पहिल्या टप्प्यात जे आहे हिंगणघाट नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे। नगराध्यक्षाकरिता प्रमुख पक्षाच्या 4 उमेदवार जे आहे रिंगणात दिसून राहिलेले आहे। बीजेपीकडून डॉक्टर नैना तुळसकर, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाकडून नीता धोबे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून या शुभांगी डोंगरे या नेतृत्व करतात। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून योगिता चंद्रकांत घुसे। पहिल्या टप्प्यात जे आहे आपण नागरिकांचा कोल जाणून घेत आहोत। नागरिकांचं काय मत आहे आपण आताच काही नागरिकांना विचारलं, आणखी काही नागरिकांचा आपण कोल जो विचारून घेऊ। इनबीसीएन न्यूजकडून हा ज्या नागरिकांशी संवाद हा निरंतर सुरू राहील। आणखी काही नागरिकांची आपण या नगराध्यक्षाच्या निवडणुकीबद्दल संवाद साधूया, त्यांचं काय मत आहे। निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जे रणधुमाळी सुरू झाली आहे। आपण हिंगणघाटच्या कलोडे चौकात आलो आहोत। कलोडे चौकात तिथे काही स्थानिक नागरिक आहे किंवा रहिवासी आहे हिंगणघाट क्षेत्रातील, त्यांच्याशी संवाद करू। जे नगराध्यक्षाच्या प्रमुख उमेदवारांमध्ये डॉक्टर नैना तुळसकर ह्या बीजेपीकडून आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नीता सतीश धोबे या उभ्या आहेत। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीकडून शुभांगी सुनील डोंगरे या उभ्या आहेत। तर राष्ट्रवादी अजित पवार पार्टीकडून योगिता चंद्रकांत घुसे या उभ्या आहे। हे ह्या आहे नागरिक आहे, यांचे संवाद साधू। मला दादा सांगा, निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली, काय आपला नगराध्यक्ष कोण होईल असं वाटते तुम्हाला? आपला नगराध्यक्ष म्हणजे आता सुशिक्षित जे आहे आणि शिकलेले आहे, जशा नैनाताई तुळसकर जे आहे ते सुशिक्षित आहे आणि त्यांनी आपल्यासाठी योग्य उमेदवार आहे असं मला तरी वाटत आहे। आणि सध्याच्या परिस्थितीत सगळे जे लोकांची जर मतं घेतली तर तेच योग्य असं उमेदवार आहे असं मला वाटत आहे। का बरं? का बरं? कारण ते सुशिक्षित आहे आणि आपल्या नगराचा विकास करू शकतात असं मला वाटत आहे। काय आणखी दादा आहे, दादा मला सांगा, ज्या रणधुमाळी सुरू झाली आहे, नैना तुळसकर या बीजेपीकडून आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे नीता धोबे आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवारकडून शुभांगी डोंगरे या नेतृत्व करत आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून योगिता चंद्रकांत घुसे करत आहे। या चारही नगरसेवक नगराध्यक्षाच्या उमेदवारीच्या रिंगणात आहे। काय वाटते तुम्हाला, काय हिंगणघाटमध्ये काय कोल राहील, काय वाटते? डॉक्टर नैना तुळसकरच लीडवर राहील। डॉक्टर नैना तुळसकर? हो। का बरं डॉक्टर नैना तुळसकर लीडवर? शिक्षित उमेदवार आहे। केंद्रात सरकार बीजेपीची आहे, राज्यात पण बीजेपीची आहे। म्हणजे केंद्रात आणि राज्यात बीजेपी सरकार असते तर हिंगणघाटचा विकासासाठी तुळसकर ह्या यायलाच पाहिजे। नैना तुळसकर? नैना तुळसकर। दादा तुम्हाला काय वाटते? दादाचं म्हणणं आहे का नैना तुळसकर ज्या हिंगणघाटच्या विकासासाठी आवश्यक आहे, कारण का वरती सरकार बीजेपीचं आहे तर खालती सरकार जे आहे बीजेपीचं आहे। काय म्हणता तुम्ही? बीजेपीकडून नैना तुळसकर आहे, तर शिवसेना उद्धव सतीश धोबे आहे, तर शुभांगी डोंगरे आहे आणि योगिता चंद्र, काय वाटते तुम्हाला? डॉक्टर नैना तुळसकर येईल असं मला वाटतं। का बरं दादाचं म्हणणं आहे? कारण त्या एज्युकेटेड आहे आणि ते समजू शकते, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती घडवून आणू शकते, त्यामुळे मला वाटते नैना तुळसकर येईल असं। नैना तुळसकर म्हणजे ज्या उमेदवार आहे त्या विजय होतील असं वाटतं? हा, विजय होईल असं वाटतं। एकूणच आपण आणखी काही लोकांना विचारू, जे हे नवयुवक होते किंवा हे दादा होते हिंगणघाट शहरातले। आपण हिंगणघाटच्या कलोडे चौकात आलो होतो। यांचं म्हणणं आहे का डॉक्टर नैना तुळसकरच या उमेदवार जे आहे नगराध्यक्षाच्या उमेदवार ठरतील, कारण का वरती सरकार जे आहे बीजेपीचं आहे आणि खालती सरकार जे आहे बीजेपीचं आहे, त्याच्यामुळं नैना तुळसकरच हिंगणघाटच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत यांनी जे बोलून दाखवलं आहे। आणखी काही नागरिकांशी आपण संवाद साधू, आणखी काही नवयुवक आणि महिलांशी सुद्धा संवाद साधू। हिंगणघाटमध्ये पहिल्या टप्प्यात जो आहे प्रचाराला सुरुवात झाली आहे। आपण हिंगणघाटच्या नगराध्यक्षाचा उमेदवार कोण ठरणार या संदर्भात आम्ही जे आहे प्रतिक्रिया घेत आहोत। हिंगणघाटच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीत बीजेपीकडून डॉक्टर नैना तुळसकर, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून नीता सतीश धोबे या उभ्या आहेत। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून शुभांगी सुनील डोंगरे आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून योगिता चंद्रकांत घुसे या ज्या आहे प्रमुख पक्षाचे जे उमेदवार आहे। मला सांगा दादा, काका, नगराध्यक्षाच्या निवडणुका ज्या काही दिवसातच होणार आहे, काय सांगता नगराध्यक्षाच्या निवडणुकीत कोणता उमेदवार जो आहे आपल्या शहराचं नेतृत्व करेल असं तुम्हाला वाटते? नेतृत्व करण्यालायक आहे ना कोणीच नाही, कारण आहे 25 वर्षापासून
30 वर्षापासून पूरपीडित काळ प्लाट मिळाले आहे. इथं अजूनपर्यंत रस्ते नाही आहे, नाल्या नाही आहे, नळ बेरा टाईम सुट्टे, अशा अनन्य समस्या आहे. काय समस्या आपल्या ज्या भागातल्या सुटून गेल्या असं वाटते तुम्हाला? कोणतीच समस्या झालेली नाही आहे. नाल्या नाही आहे, रोड नाही आहे, साधा आहे ना, चालता येत नाही. काय तरी पण आपण उमेदवाराला मतदान करणार आहे. कोणता उमेदवार जो आहे आपल्या ज्या हिंगणघाटचे नगराध्यक्ष म्हणून हिंगणघाटचं नेतृत्व करावं असं वाटते तुम्हाला? सगळ्यांनी आहे ना, नगरसेवक म्हणून सगळ्यांनी भोगलेला आहे, कोणी लक्ष देत नाही. नगराध्यक्ष म्हणून कोण उमेदवार चांगला राहील? आता काय सांगणार आहे, लोक आहे ना आपापल्या मतानं कोणालाही देऊ शकते. हा, तुमच्या जवळचा जो असं नाही, नेतृत्व कोण करणार असं तुम्हाला काय अंदाज आहे? अंदाज आला असं असा अंदाज काढता येत नाही. आता नंतर आहे ना, जनता ठरवून काय ठरवत जनता ठरवून त्यानंतर तो तुम्हाला काय वाटते काका, त्या नगराध्यक्ष त्या उमेदवार हिंगणघाटचं नेतृत्व कोण करेल? का आता आपल्याला काय माहित बा, कोणी करू शकते बा, तो आपल्याला पटला तो करू शकते. नीता धोबे आहे तर बीजेपीच्या हो. डॉक्टर नैना तुळसकर आहे, कोणी करू शकते बा, आपल्याला चांगला वाटला त्याने आम्ही राष्ट्रवादीच्या करू. शुभांगी डोंगरे आहे. ते सांगू शकत नाही आम्ही बा. कोण तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या योगिता घुसे आहे. काय हो. नेतृत्व कोण करायला पाहिजे असं वाटते तुम्हाला? घुशे करायला पाहिजे बा, घुसे. असं आपलं म्हणणं आहे. घुसे यांनी हो. करायला जे चंदू घुसे आहे यांनी याच्या पहिले सुद्धा उपाध्यक्ष पद जे आहे जे हिंगणघाट नगरपालिकेत होते. काय नेतृत्वात त्यांच्या नेतृत्वात काय बदल झाले असं वाटते तुम्हाला? काही बदल आपल्याला केले काही- चंदू घुसे यांनी गावात शहरासाठी? काहीच नाही केलं बा, थोडंसं वाटते. काही बदल नाही केले तर मग चंदू घुसेचे ज्या पत्नी आहे योगिता घुसे निवडून यावं असं वाटते तुम्हाला? हो, असं वाटते आपल्याला निवडून आले पाहिजे बा. पण चंदू घुसे उपाध्यक्ष असताना प्रभाव नाही पडला असं तुमचं म्हणणं आहे? नाही, प्रभाव पडला आहे. प्रभाव पडला. हा, ठीक आहे, असं आपलं म्हणणं आहे बा. काय हिंगणघाटात काय व्हायला पाहिजे असं वाटते, जे हिंगणघाटात व्हायला पाहिजे? एखादी कंपनी घेऊन आले पाहिजे बा. हातमजूर आले लोक आहे बा, कुठे जाणार आहे कामाला पाहिजे एवढे बा. कंपनी वगैरे व्हायला पाहिजे. मग असं आपलं म्हणणं आहे बा. कुठल्या वार्डात राहता, काय नाव आहे? आमच्या आहे तुकडीची वाट. तुकडोजी वार्डाची काय परिस्थिती आहे? कोणता नगरसेवक निवडून येणं वाटते तुम्हाला? ते आपण काही सांगू शकत नाही बा आता सध्या. सध्या नाही सांगू शकत. नाही, काही सांगू शकत नाही. एकूणच आपण हिंगणघाटच्या संविधान चौक ज्या परिसरात आलो होतो, नागरिकांशी संवाद साधत आहोत, नागरिकांचं मत जाणून घेत आहोत. पहिल्या टप्प्यात नागरिक आपलं मत बोलून दाखवत नाही किंवा उमेदवार ठरवला नाही, पण काही लोक जे आहे आपली प्रतिक्रियाही देत आहे आणि आपला कौल सुद्धा देत आहे. आपण आणखी काही नागरिकांशी संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे. जे आहे संविधान चौकात आलो होतो, संविधान चौकाशी आपण संवाद करत आहोत. हिंगणघाटच्या ज्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण लोकांशी संवाद करत आहोत. हिंगणघाट शिवसेने बाळासाहेब ठाकरे कडून नीता धोबे या ज्या उमेदवार आहेत, तर बीजेकडून डॉक्टर नैना तुळसकर या उमेदवार आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून शुभांगी डोंगरे या उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून योगिता शिंदे या प्रमुख उमेदवारामध्ये येते. आपण नागरिकांशी संवाद, मला सांग, नगराध्यक्षाचे उमेदवार आहे 4 आहे. योगिता चंद्रकांत घुसे आहे, तो शुभांगी डोंगरे आहे आणि नीता सतीश धोबे आहे, तर डॉक्टर नैना उमेश तुळसकर. काय वाटते तुला, कुठला उमेदवार निवडून यायला पाहिजे हिंगणघाटच्या गावाच्या विकासात? तुम्हाला काय वाटते दादा, कोणता उमेदवार निवडून आला पाहिजे? बीजेपी. तुला काय वाटते दादा? आमची बीजेपी चालावं पहिलेपासून. बीजेपीचा उमेदवार हिंगणघाट पहिले का बरं, त्याचे कामं चांगले आहे. कामं चांगले आहे. आता याचं म्हणणं आहे का बीजेपी आली पाहिजे? का म्हणणं आहे? माझे पण तसं म्हणणं आहे का बीजेपी आली पाहिजे. रोडाचे लवकर कामं होऊन राहिले, सगळ्या गोष्टी बरोबर होऊन राहिल्या, कोणत्याही कामात अडचण नाही येऊन राहिली. म्हणून आपलं बौद्ध चिन्ह आपलं बीजेपी कमळ असं आपलं निवडणूक असं चर्चा आहे बा सगळीकडे. आमच्या वाड्यात कलोडे चौकात पूर्ण चर्चा आहे बीजेपीची, अशी म्हणणं आहे. बीजेपीचा नगराध्यक्ष निवडून आला पाहिजे, नगराध्यक्ष निवडून आला पाहिजे, ही चर्चा आहे. हो. एकूणच आपण आणखी काही नागरिकांशी संवाद साधू. आपण हिंगणघाटच्या ज्या संविधान चौकात किंवा कलोडी चौकात जो आलो होतो, तर या ठिकाणी बीजेपीचीच बल्ले दिसत आहे, कारण का अनेक नागरिकांचं मत आहे का हिंगणघाटच्या विकासासाठी बीजेपी आली पाहिजे असं नागरिकांचं मत आहे. आमचं कुठलंही मत नाही, आम्ही नागरिकांची कौल जाणत आहोत. अनेक लोकांनी आमच्यावर आक्षेप केले की हा कौल जो आहे तुम्ही व्यवस्थित नाही घेताय किंवा कुठेतरी चुकत आहे. तर त्या संदर्भात आम्ही नागरिकांना सांगू इच्छितो की आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा काय करत नाही आहोत. आम्ही स्पष्ट जे आहे नागरिकांचं मत जाणून घेत आहोत.